आजकाल एखाद्याला कशावरून ट्रोल करतील काही सांगता येत नाही। आता हेच बघा ना, अभिनेता चिन्मय मांडलेकरला नुकतंच त्याच्या मुलाच्या नावावरून ट्रोल करण्यात येत आहे। 2013 चा जहांगीरचा जन्म, त्याचं नाव ठेवून झाली 10-11 वर्ष, पण चिन्मयने नुकतंच एका पॉडकास्टला हजेरी लावली। तिथं बोलताना त्याने त्याच्या मुलांची नावं सांगितली। मुलाचं नाव ऐकून ट्रोलिंग सुरू झालं। अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरून चिन्मय आणि त्याची पत्नी नेहा यांना ट्रोल केलं गेलं। सल्ले दिले गेले, प्रश्न विचारले गेले। इतकंच काय, भारत सोडून निघून जा इथपर्यंत ट्रोलर्स जाऊन पोचले। चिन्मयची पत्नी नेहाला हे काही आवडलं नाही, खटकलं आणि तिने ट्रोलर्सना उत्तर देणारा एक व्हिडिओ पोस्ट केलाय। यात तिने तिची प्रामाणिक भूमिका मांडली आहे। तिनं तिच्या व्हिडिओमध्ये जहांगीरचा अर्थ काय हेही सांगितलंय। आई वडील म्हणून आमच्या मुलाचं नाव काय ठेवावं हा अधिकार आमचा आहे हेही तिनं ठणकावलंय। चिन्मय पब्लिक फिगर आहे म्हणून त्याला ट्रोल करणं, त्याच्या कामाविषयी टिप्पणी करणं इथवर मान्यही करता येईल, पण आमच्या मुलाचं नाव काय ठेवावं त्यावरून आम्ही कसे वाईट, कसे देशद्रोही हे कसं ठरवलं जाऊ शकतं असं नेहा विचारते। चिन्मयच्या मुलाचं नाव जहांगीर म्हणून चिन्मयला कसा महाराजांचं काम करण्याचा अधिकार नाही अशाही कमेंट्सचा नेहानं समाचार घेतला। नेहा जोशी मांडलेकरचा व्हिडिओ आपण जर पूर्ण पाहिला, ऐकला तर कुणालाही कळेल की तिनं रागाच्या भरात वाटेल ती भाषा वापरून आपली भूमिका मांडलेली नाही। एक संयमी आई, नवरा पब्लिक फिगर आहे याची जाणीव असलेली बायको हिनं हा व्हिडिओ केलेला आहे। अत्यंत समजूतदार, तर्कशुद्ध असा व्हिडिओ पोस्ट करून सुद्धा तिला कल्पना आहे की ट्रोलिंग थांबणार नाहीये। एखादे सामान्य आई वडील आपल्या मुलाचं नाव शोधताना जो विचार करतात, वेगळं नाव शोधणं असेल, अर्थ चांगला असणं असाच काहीसा विचार करून जहांगीर हे नाव या दोघांनी ठेवलं। मुळात आई वडिलांनी मुलांचं नाव ठेवण्याच्या अधिकारावर भाष्य करणं कितपत योग्य आहे आणि 10 वर्षांपूर्वी ठेवलेल्या नावावरून आत्ता ट्रोलिंग करणं हे कितपत तार्किक आहे? तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये कळवा।